आणि आता आपण ही दृश्य पाहतोय, दादरमधली ही दृश्य आहेत। दादरमध्ये उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे पोहोचलेले आहेत आणि मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केलेला आहे। मीनाताई ठाकरे यांची आज जयंती आहे आणि त्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या पोहोचलेल्या आहेत। त्यांनी पुष्पहार अर्पण केलेला आहे। त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी जमलेले पाहायला मिळत आहेत। हे दृश्य आपण पाहतोय थेट शिवाजी पार्कवरून। ठाकरे कुटुंबियांनी अभिवादन केलेलं आहे। आज मीनाताई ठाकरे यांची 94वी जयंती आहे आणि त्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी ठाकरे कुटुंबीय पोहोचलेलं आहे। उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। मासाहेब अर्थात मीनाताई ठाकरे यांची आज जयंती आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यामध्ये मीनाताई ठाकरे यांचा सिंहाचा वाटा होता आणि आजची जयंती ममता दिन म्हणून साजरी केली जाते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून आणि त्या निमित्ताने इथे त्यांचे कार्यकर्ते सुद्धा इथे जमलेले आहेत। ही दोन दृश्य आपण पाहतोय, मोठ्या संख्येने इथे त्यांचे कार्यकर्ते जमलेले आहेत। तर दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय दादरमधल्या शिवाजी पार्कमधल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण केलेला आहे। शिवसेना घडवण्यामध्ये मीनाताई ठाकरे यांनी वेळोवेळी मदत केलेली होती, वेळोवेळी सहकार्य केलेलं होतं आणि त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना त्यांनी मोठं पाठबळ दिलेलं होतं। आज त्यांची जयंती आहे आणि त्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने इथं शिवसेनेचे कार्यकर्ते आणि कार्यकर्त्या जमलेले आहेत। रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुद्धा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। थोड्या वेळापूर्वीच त्यांनी मासाहेबांना अर्थात मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलेला होता। ममता दिन म्हणून आजचा दिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून साजरा केला जातो। पक्षप्रमुखांच्या शुभ हस्ते कविता आजा पीछे अभी तू